अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज सुप्रीम कोर्टाने सुपर असा दिलासा दिलेला आहे. जे माणिकराव कोकाटे होते त्यांच्यावरती आरोप होता की त्यांनी 10% अर्थातच ईडब्ल्यूएसच्या अंतर्गत येणाऱ्या 10% सदनिका हडपल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने असू द्या किंवा उच्च न्यायालयाने असू द्या किंवा त्यासोबत प्रथम दंड न्यायाधिकारी जे होते नाशिकचे त्यांनी देखील त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि त्याचसोबत 50,000 रुपयाचा दंड ठोठावला होता. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात याविषयी अर्ज केला असताना उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला काही स्थगिती दिली नाही, मात्र त्यांना जामीन मंजूर केला 1,00,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर. परंतु त्यांच्या आमदारकीत जाणार की राहणार हे याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली होती. परंतु याचा निर्णय हे कोर्टाचं काम नसून विधानसभा अध्यक्षांचं काम आहे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. परंतु माणिकराव कोकाटे यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि याच्या सुनावणीच्या दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना खूप मोठा दिलासा दिला असून त्यांची आमदारकी सद्यस्थितीत तरी कायम आहे. अर्थात प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे, पुढे काय होईल काय नाही सांगता येत नाही. परंतु सध्या मात्र सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी आणि खास करून माणिकराव कोकाटे यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात पुढे काय होणार? नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आणू. तोपर्यंत तुम्हाला जय महाराष्ट्र.